नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या संदर्भातील महत्त्वाचा अपडेट मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती, परंतु अनेक महिला भगिनींनी अद्याप अर्ज केलेला नसल्याचे समोर आलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलाचे अर्ज स्वीकारण्याची जी काही तारीख आहे तर ती वाढवू शकते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार मिळत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे मोठा अपडेट आहे तर ते बघूया आपण पुढे। योजनेसाठी लाभार्थी उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट होती। येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मुदतवाढ जाहीर करू शकतात, असा अंदाज वर्तवला जातो। या योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील पात्र महिला आणि मुलींना प्रति महिना 1500 रुपये मासिक सहाय्य प्रदान करणे हा आहे। तर मित्रांनो, शिंदे सरकार या संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात, कारण अजून लाखो महिला भगिनी अशा आहेत की त्यांचे फॉर्म भरणे राहून गेलेले आहे आणि काही फॉर्म अर्धवट आहे। तर ते पूर्ण भरण्यासाठी 30 तारीख अतिशय जवळ आलेली आहे। 30 सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही, तर त्यावर आधारित हा निर्णय होऊ शकतोय आणि ती डेट जर वाढली तर नेमकी कुठपर्यंत वाढू शकते तर तेही बघूया आपण पुढे। बघा, अर्ज करण्याची मुदत वाढणार। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारने राज्यात 4,500 कोटी रुपयाचे प्रारंभिक बजेट वाटप केलं होतं। सुमारे 1 कोटी लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्यात सुमारे 3,000 कोटी रुपये वितरित केले। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणखीन 3 महिने मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री करू शकतात, अशी शक्यता आहे। प्राप्त आकडेवारीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत राज्यभरातून सुमारे 2.26 कोटी अर्ज प्राप्त झाले होते। छाननीनंतर तब्बल 2.1 कोटी अर्ज स्वीकारण्यात आले। 1 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना 2 महिन्यासाठी 3,000 रुपये आधीच मिळाले आहेत। अनेक लाभार्थ्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल। आता कोणते अर्ज पुन्हा स्वीकारणार? गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत। सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्त लवकरात लवकर अर्ज निकाली काढण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली। सरकारी आकडेवारीनुसार लाभार्थ्याकडून मोबाईल ॲपद्वारे सुमारे 1,40,00,000 अर्ज प्राप्त झालेत, तर पोर्टलद्वारे सुमारे 85 लाख अर्ज प्राप्त झालेत। कागदपत्रे नसलेले किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसलेले अर्ज पुन्हा नोंदणी केल्यानंतर विचारात घेतले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। तर मित्रांनो, या ठिकाणी शिंदे सरकार एक मोठा निर्णय या योजनेसंदर्भात घेऊ शकते, कारण अनेक महिला भगिनीचे फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे आणि 30 सप्टेंबरला फक्त 10 दिवस शिल्लक आहे। त्यामुळे हे अर्ज पूर्णपणे भरले जाणार नाही आणि गव्हर्नमेंटला जवळपास 2.5 कोटी महिलांचे फॉर्म भरून घ्यायचे आहे, हे गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे। त्यामुळे आता आता पुढील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सुद्धा ही फॉर्म भरण्याची, या योजनेसाठी फॉर्म भरण्याची मुदतवाढ होऊ शकते। अशा प्रकारचा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत शिंदे सरकार आहे। त्यामुळे अजूनपर्यंत ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेला नाही तर त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या, कारण 30 सप्टेंबर सध्या तरी मुदत दिलेली आहे। ती मुदत वाढेल किंवा नाही तर हे मात्र सध्या तरी सांगता येत नाही, परंतु वरच्या पातळीवर मुदत वाढ करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।